लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात, मात्र अजूनही महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो की महायुती जागा वाटपाचा पेच सुटल्याचं चित्र नाहीये। भाजपने 20 जागांवर उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी उर्वरित मतदारसंघांमध्ये अजूनही भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामधला जागा वाटपाचा सस्पेन्स कायम आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचंही जागा वाटपाचं गणित सुटलंय असं दिसत नाहीये, पण इतर मतदारसंघांबाबत चर्चा सुरू असली तरी एका मतदारसंघातल्या उमेदवारीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एकमत झालंय। तो मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर। कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे शाहू महाराजांविरोधात भाजप समर्जित घाटगेंना उमेदवारी देणार की धनंजय महाडिकांना मैदानात उतरवणार, युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघावर एकनाथ शिंदे दावा सांगणार का? शाहू छत्रपतींच्या उमेदवारीने इथं काय परिणाम होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। कोल्हापूरचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव राहिलाय। 1957 आणि 1977च्या निवडणुकीत इथं शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता। हा अपवाद वगळता लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते 1998 पर्यंत कोल्हापूरनं आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकलं। मात्र 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेसकडून लढलेले सदाशिवराव मंडलिक हे शरद पवारांसोबत आले। त्यानंतर 1999 आणि 2004ला मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले। 2009च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मंडलिकांनी शरद पवार यांची साथ सोडली। पवारांच्या इतक्या विश्वासू साथीदाराने बंडखोरी करण्यामागे कारण छत्रपतींच्या घराण्यातून दिली गेलेली उमेदवारी ठरली होती। शरद पवार आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यामध्ये 2009च्या निवडणुकीआधी मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली होती। त्याला हसन मुश्रीफ आणि मंडलिक यांच्यामधील अंतर्गत राजकारणाची किनार असल्याचं म्हटलं जात होतं। या निवडणुकीच्या वेळी धनंजय महाडिक आणि संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रवादीकडून उमेदवारासाठी प्रयत्नशील होते। त्यावेळी सर्व राजकीय समीकरणांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली। सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली। शरद पवारांनी कोल्हापुरात 6 सभा घेतल्या होत्या आणि प्रचारादरम्यान शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याने मंडलिकांच्या बाजूने भावनिक वातावरण तयार झालं होतं। बैल म्हातारा झाला की काय करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे। शरद पवारांनी मंडलिकांच्या वयाबद्दल केलेले हे वक्तव्य कोल्हापूरकरांच्या फार पचनी पडलं नाही। सदाशिवराव मंडलिकांनी संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला। या निवडणुकीत शिवसेनेकडून विजय देवणे यांनी निवडणूक लढवली होती। पुढे सदाशिव मंडलिकांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2014 साली कोल्हापूरमधून आपल्या मुलाने म्हणजे संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवावी अशी सदाशिवरावांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी पण केलेली होती। मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने शरद पवार काँग्रेससाठी सोडायला तयार नव्हते। त्यामुळे संजय मंडलिक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली। राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली। 2014 साली देशभरामध्ये नरेंद्र मोदींची लाट असतानाही धनंजय महाडिकांनी संजय मंडलिकांचा पराभव केला। 2019च्या निवडणुकीत शिवसेनेनं पुन्हा संजय मंडलिकांनाच उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी देण्यात आली। या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा पाठिंबा हा एक महत्त्वाचा घटक ठरला होता। महाडिक आणि पाटील कुटुंबातील वादाचा जो इतिहास आहे तो सर्वश्रुत आहे। आता बदललेली राजकीय परिस्थिती पाहता संजय मंडलिक हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसही दुभंगलेली आहे। अशा परिस्थितीत सध्याच्या निवडणुकीतली समीकरणं ही अधिक गुंतागुंतीची आणि रंजक होऊ शकतात। याचाच अंदाज असल्याने महाविकास आघाडीने ज्यांच्या उमेदवारीने कोणताही वाद होणार नाही अशा व्यक्तीची निवड केलेली आहे आणि ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांची। आता शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे चित्र कसं बदलेल हेही जाणून घेणं गरजेचं आहे। शाहू महाराजांनी आतापर्यंत थेट कोणतीही निवडणूक लढवलेली नाहीये। संभाजीराजे छत्रपती यांनी 2009 साली लोकसभेची निवडणूक लढवली होती, तर त्यांचे बंधू मालोजीराव छत्रपती यांनी 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती। संभाजीराजे हे राज्यसभेचे नामनिर्देशित खासदारही होते, पण शाहू छत्रपती मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते। पण 1990ला पहिल्यांदा ते राजकीय मैदानात दिसले होते। करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय खानविलकर होते। त्यांच्या विरोधात SR पाटील हे अपक्ष म्हणून उभा राहिले होते। त्या काळी काही कारणांमुळे शाहू महाराज यांनी
SR पाटील यांचा प्रचार केला होता। त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे हयात असताना 1998 साली शिवसेनेच्या व्यासपीठावरती सुद्धा दिसले होते। मात्र तेव्हाही त्यांनी निवडणुकीचा जो पर्याय होता तो अवलंबला नव्हता। आता मात्र शाहू महाराज हे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार हे जवळपास स्पष्टच आहे। थेट छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या घराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती, ज्यांच्याबद्दल जनमानसात आदर आहे, ज्यांचं व्यक्तिमत्व सर्वमान्य आहे, ज्यांच्याबद्दल नकारात्मकता नाही आहे, अशा उमेदवाराविरोधात नेमका प्रचार कसा करायचा याची रणनीती महायुतीला आखावी लागणार आहे। पण त्याआधी ही जागा लढवणार कोण हाही महायुतीतला कळीचा मुद्दा असेल। कारण सध्या इथले खासदार संजय मंडलिक आहेत, ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। कोल्हापूरची जागा ही शिवसेना लढवत आली आहे, त्यामुळे शिंदेंची शिवसेना या जागेवरती दावा सांगू शकते। पण भाजपने आधी स्पष्ट केल्यानुसार ज्याच्यामध्ये कार्यक्षमता त्यालाच उमेदवारी दिली जाणार हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्यानुसारच संजय मंडलिकांबद्दल फारसे पॉझिटिव्ह रिपोर्ट नसल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे उमेदवार बदलला सुद्धा जाऊ शकतो। अशा वेळी भाजप इथून समरजित घाटगे यांना उमेदवारी देईल अशी चर्चा आहे। राजश्री शाहू महाराजांचे जनक घराणे विरुद्ध त्यांचे दत्तक घराणे असं चित्र या निमित्ताने उभं राहू शकतं। दुसरा पर्याय धनंजय महाडिक यांचाही आहे। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जी क्षमता लागते ती महाडिकांमध्ये आहे, त्यामुळे शाहू महाराजांविरोधात लढत उभी राहू शकेल असा उमेदवार देण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाईल हे निश्चित आहे। तुम्हाला काय वाटतं? छत्रपती शाहू महाराज यांच्या विरुद्ध धनंजय महाडिक किंवा समरजित घाटगे असा सामना पाहायला मिळू शकतो का? कोण सक्षम उमेदवार वाटतो? तुमचं मत व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला YouTube आणि Facebookवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा।